आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत मुक्ताबाईंची 318वी पालखी परंपरेप्रमाणे पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असून बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध राजूर घाट 3 बैलजोडींच्या सहाय्याने यशस्वीपणे पार करण्यात आला। हरिनामाच्या अखंड गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हा सोहळा पार पडला। संत मुक्ताबाईंची पालखी बुलढाणा येथे मुक्कामी असणार असून उद्या सकाळी पूजनानंतर हरिनामाच्या गजरात पंढरपूरकडे पुढील प्रस्थान होणार आहे। मुक्ताईनगर येथील जुन्या मंदिरातून जून 24 रोजी परंपरेनुसार पालखीचे प्रस्थान झाले। कोथळी, मलकापूर, मोताळा मार्गे पालखी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली। दरवर्षीप्रमाणे यंदाही राजूर घाटातील अवघड चढ 3 बैलजोडींच्या सहाय्याने पार करण्यात आला। ही परंपरा पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण मानली जाते। यंदा संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे 318वे वर्ष असून 3 शतकांहून अधिक काळ अखंड सुरू असलेल्या या दिंडीला महाराष्ट्रात मानाचे स्थान आहे। संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर यांच्या वतीने हा पालखी सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो। आळंदीची संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूची संत तुकाराम महाराजांची पालखी यांच्याप्रमाणेच संत मुक्ताबाईंच्या पालखीला विशेष मान असून पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मानही संत मुक्ताबाईंच्या पालखीला मिळतो। खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतून मार्गक्रमण करणारी ही पालखी सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास 30 दिवसांत पूर्ण करून आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते। हजारो वारकरी टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात या सोहळ्यात सहभागी होत असतात।